मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेशी संबंधित अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। सगळ्याच लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता वाटप सुरू आहे, परंतु काही लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की काल आणि आज म्हणजे 25 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट या 2 दिवशी वितरण झाले, परंतु यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाही आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं झालेलं आहे। काही लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी वाटप झालेला आहे, परंतु बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना अजूनही हप्ता मिळालेला नाही। तर त्याचविषयी आज सविस्तर जाणून घेऊ। तत्पूर्वी मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला अशाच खात्रीशीर बातम्या बघण्यासाठी सबस्क्राईब करत चला। व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। प्रत्येक जिल्ह्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींचं म्हणणं असं आहे की फक्त अनुसूचित जातीच्या महिलांना पैसे आले नाही, म्हणजे SC आणि NT कॅटेगरीमध्ये ज्या महिला आहेत त्यांना जुलैचा अजूनही हप्ता मिळालेला नाही। वितरण 2 दिवसापासून सुरू आहे आणि जर उद्या वितरण झालं तर वितरणाचा 3रा दिवस असेल, परंतु अजूनही SC आणि NT समाजाच्या ज्या महिला असतात त्यांना अजूनही पैशाचं वाटप झालेलं नाही। आणि मागेसुद्धा असंच झालेलं होतं। मार्च-एप्रिलचा जेव्हा सोबत एकूण 3000 रुपये हप्ता मिळालेला होता, तेव्हासुद्धा अनुसूचित प्रवर्गातील महिलांनाच हा हप्ता उशिरा मिळालेला होता आणि या महिन्यातसुद्धा असंच आपल्याला बघायला मिळत आहे। मग सामाजिक न्याय आणि विशेष विभागाचा जो GR येत असतो तो अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील लाडक्या बहिणींसाठीच असतो। 24 ऑगस्टला जो GR आलेला होता सामाजिक न्याय आणि विशेष विभागाचा, त्यामध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं होतं की अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील सर्व पात्र लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे आणि तोही जुलैचा हप्ता आणि लवकरच त्यांच्या खात्यात वितरित केला जाईल। मग 2 दिवसापासून वितरण सुरू आहे, तरीसुद्धा लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या SC आणि NT प्रवर्गातील बहिणी आहेत त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाही, तर ते अतिशय काळजी करत आहेत आणि त्यांना असं वाटत आहे की आम्हाला अपात्र देखील केलं आहे का, असं त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे। तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, वितरण फक्त 2 दिवस झालेलं आहे। उद्याचा 3रा दिवस तुमच्यासाठी असू शकतो आणि उद्या वितरण होण्याची दाट शक्यता आहे। परंतु बहिणींचं असं म्हणणं आहे की वितरण करताना जात बघितली जाते का किंवा कॅटेगरी वाईज वितरण होत असते का? तर शासनाला हेच विनंती आहे की वितरण हे सरसकट व्हायला हवं। ज्या पात्र लाभार्थी बहिणी आहेत त्यांना सगळ्यांनाच सोबतच पैसे मिळायला हवे। म्हणजे सगळ्याच पात्र बहिणींना सोबत पैसे मिळणं हे शक्य नाही, परंतु एका विशिष्ट कॅटेगरीच्या बहिणींना उशिरा पैसे देणं म्हणजे हा त्यांच्यावर अन्याय आहे। तर लाडक्या बहिणीच्या वतीने शासनाला हेच विनंती आहे की असं न करता व्यवस्थितरित्या हे वितरण व्हायला हवं। तर लाडक्या बहिणींना, तुम्ही पात्र असाल तर अजिबात काळजी करू नका। ज्या कोणी माझ्या SC प्रवर्गातील लाडक्या बहिणी आहेत त्यांना येत्या 1-2 दिवसामध्ये त्यांचा हप्ता बघायला मिळणार आहे। आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे ताई यांना विनंती करणार आहोत की अशा प्रकारचं वितरण न करता सरसकट सगळ्याच बहिणींना लाभ देण्यात यावा। तर मैत्रिणींनो, आशा करते आजची बातमी तुम्हाला समजली असेल। वितरण कुठे जाणार नाही, तुम्हाला तुमचा हप्ता पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होईल। तर व्हिडिओला त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करत चला। कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा। त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करत चला। चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच खात्रीशीर अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।